कोळंबेकर यांना सन्मानित करतील अनुच्छेद पंकज बोत्रे. धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा मी सागर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जर्सी नंबर 12 महालक्ष्मी केशी संघाचा हा गुणवान खेळाडू चढाई मार्गवरती डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी रोहन उके सारखा एक सर्वोत्तम डिफेंडर्स आपल्याला पार भेटतोय. सालदुरे बनाम केशी असे दोन तुल्यबळ संघ आज या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं एकमेकाच्या समोर आहेत. तर प्रत्युत्तरासाठी आपल्याला पाहायला भेटतोय सालदुरे संघाचा जर्सी नंबर 15 हा युवा खेळाडू आहे, सडपातळ बांधण्याचा खेळाडू आहे, परंतु ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स सातत्यानं विविध स्पर्धांमध्ये आपण पाहिलेला आहे वाखाणण्याजोगी अशी केली या खेळाडूकडून सातत्यानं पाहायला भेटते. आज श्री महालक्ष्मी केशी संघाचा जर टॉप 7चा जर हिस्सा पाहिला तर त्याच्यामध्ये कैलास जो की ऑफ कोर्ट आहे तो खेळत नाही आहे. जॅन कोहलीला देखील आपण या टीम मध्ये पाहत नाही आहोत. सो कुठे ना कुठेतरी या दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये श्री महालक्ष्मी केशी संघ मैदानामध्ये खेळतोय. तर दुसरीकडे आपण सालदुरे संघ पाहिला तर मला वाटतं आज या टीम मध्ये प्रथमेश काटकर तो देखील खेळत नाहीये. परवा कुंभ्याच्या स्पर्धामध्ये प्रथमेश काटकर त्याचबरोबर श्री संतकुळकर अशा दोन खेळाडूंचा स्टार खेळ परशूटचा प्रयत्न होता. लालच बुरी बाला होती है. त्यावेळेला वेगाने मुसंडी मारत गडी टिपण्याचा प्रयत्न दर्शन नंबर 15चा होता, परंतु अपयशी ठरतोय. पुढील सन्मान आहे सन्मान्य नितीनजी बांद्रे सर. दर्शन नंबर 10 आउट. दर्शन नंबर 9 चढाई मार्गवरती दाखल होतोय. सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये आक्रमण सजवताना हा खेळाडू आपल्याला पाहिलं होतं. पहिल्या राऊंडचे जे सामने आहेत जे 10 मिनिटाचे असणार आहेत त्याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची. याच्यानंतर देखील अमर भारत टासुरे आणि शिवगंगा मुरडी हा देखील जो पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल तो 10 मिनिटाचा खेळवला जाणार आहे. सो दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गवरती दर्शन नंबर 9 आहे. आपण पाहतोय अतिशय रोमहर्षक सामना. लॉबीचा आधार घेतोय. कदाचित एका खेळाडूला टिपल्याचा दावा श्री संकुळकर दर्शन नंबर 99 ऑफलाईन बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय आणि त्यानंतर पलटवार करण्यासाठी छोट्या चलीचा खेळाडू आहे. मूर्ती लहान कीर्ती महान, छोटा पॅकेज बडा धमाका बन सकता है. दर्शन नंबर 15 या अनेक स्पर्धांमध्ये अतिशय दैदिप्यमान अशी कामगिरी पार पाडलेली आहे. सातत्याने डिफेंडर्स असू दे किंवा चढाईपट्टू असू दे त्याच्या वेळेला मोमेंटमचा वापर करताना पाहायला मिळेल त्यावेळेला कदाचित पाय घसरण्याचा इथे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे थोडंसं जपून खेळणं आज या स्पर्धेमध्ये फार महत्त्वाचं आहे, कारण 2 फॅक्टर देखील इथं मॅटवरती फार इम्पॉर्टंट ठरू शकतो. सो दर्शन नंबर 9 बॅक टू बॅक पुन्हा एकदा चढाई मार्गवरती या चढाईमध्ये गुणाची कमाई करतोय की कदाचित पुढच्या वेळेला तिसऱ्या चढाईवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल हे देखील बघायचं, कारण अगोदरच्या चढाईमध्ये एका गुणाची कमाई केली होती. दर्शन नंबर 99 श्री संकुळकरला त्याने बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलेलं होतं. त्याच्यामुळे कदाचित यावेळी एक सेफ रेड सुरक्षित चढाई करतोय, माघारी परततोय. प्रत्युत्तरासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा दर्शन नंबर 15 रोहन उके हा देखील सालदुरे संघामध्ये आपण पाहतोय. अजून देखील त्याने चढाई केलेली नाहीये. सो प्रेक्षकांना देखील अपेक्षा आहे हा खेळाडू डिफेंडिंग चॅम्पियन श्री महालक्ष्मी केशी ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. सन्मान्य अभिजित तळदेवकर या ठिकाणी उपस्थित झाले ते मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अमर भारत टासुरे आणि शिवगंगा मुरडी दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार आहे. सो दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय महालक्ष्मी केशी संघाचा चढाईपटू. त्यानंतर जर्सी नंबर 7 पहिल्यांदा चढाई मार्गवरती दाखल होतोय. इतनी शक्ती हमें देना दाता कि मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हैं नेक रास्ते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो. अभिवादन करतोय. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण सजवताना पाहायला मिळालं. सेफ रेड माघारी परततोय. त्यानंतर तिसऱ्या चढाईवरती डुआर डायरेक्ट वरती दर्शन नंबर 9 याच्या अगोदर सलग 2 रेड एमटी होत्या. त्याच्यामुळे तिसरी चढाई ही डुआर डायरेक्ट असणार आहे, ज्या ठिकाणी चढाई पट्टूला गुणाची कमाई करायची आहे, परंतु मधल्या फळीतला डिफेंडर्सने मजबूत अँकल होल्ड केलं होतं. सपोर्ट दोन्ही कॉर्नरचा. एका गुणाची कमाई सालदुरे संघाच्या खात्यात. पुढील सन्मान आहे सन्मान्य डॉक्टर राठोड सर यांना सन्मानित करतील सन्मान्य संदीपजी चिखले साहेब. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर देखील इथे उपस्थित झालेले आहेत. तर सर्वांचा आपण आदरातिथ्य करतोय, परंतु पुन्हा एकदा इथे सुरेख डिफेन्स आहे. अद्भुत कामगिरी कॉम्बिनेशन टॅकलचा परिचय इथे दिलेला आहे केशी संघाने.
मी मगाशी म्हटलं कैलास शिकवत जो खेळत नाहीये जॅकफुली खेळत नाहीये या दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये देखील श्री महालक्ष्मी केशरी संघाने डिफेन्स मध्ये अतिशय सुरेख अशी कामगिरी आतापर्यंत पार पाडलेली आहे. सो दरम्यान यावेळेला दर्शी नंबर 4 चढाई पुढील पार पडली. सन्मान आहे सन्मान्य श्री अभिजित अनंत तळदेवकर यांना सन्मानित करतील सन्मान्य नितीनजी दुर्गावले साहेब. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं होतं आणि यानंतर ज्या खेळाडूंच्या चढाईची आपण प्रतीक्षा करत होतो तो रोहन उके चढाईसाठी सज्ज होतोय. दर्शन नंबर 66 मोमेंटमचा वापर करतो का फुटवरचा सुरेख वापर करताना सातत्यानं आपल्याला पाहायला भेटतो. रोहन उके आपल्याला माहिती आहे की अनेक PPL संघाकडनं देखील खेळलाय, याच्या अगोदर गजानन संघर्ष केशरी संघाकडनं देखील खेळलाय. तर एक स्टार खेळाडू आहे, खूप मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीमागे देखील आहे. व्यावसायिक संघ त्याचा BPSL होता, त्याचबरोबर आपण अनेक स्पर्धांमध्ये त्याला बहारदार कामगिरी पार पाडताना पाहिलेला असा खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये आहे. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आहे. सालदुरे संघाचे 3 महत्वाचे खेळाडू ऑफकोर्ट आहेत. त्यांना जर रिवायवल करायचं असेल तर तुम्हाला डिफेन्स मध्ये पॉईंट घेणं गरजेचं आहे किंवा चढाईमध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं आहे. त्यावेळेला भूषण वेल्दुरकर आपण मंचावरती यायचं आहे. तर याच्यानंतर अमरबारी टाळसुरे संघ हाल. आहे कदाचित. हल 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 सगळे सर आहेत. त्याचबरोबर ऋषाल सुर्वे सर असतील. सरपंचांच्या भूमिकेमध्ये समीर शेवडे सर आपल्याला पाहायला मिळतात. सो या ठिकाणी तिसरी चढाई डू ऑर डाय रेड. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे, गुणाची कमाई करणं अनिवार्य आहे. टच पॉईंट घेणं थोडंसं अशक्य होऊ शकेल कारण बोनस लाईन ऑफ आहे. ज्यावेळेला 7 किंवा 6 खेळाडू डिफेन्स वरती असतात त्यावेळेला चढाईपट्टूसाठी बोनस लाईन ऑन असते. इथे आक्रमक असा खेळ सादर करत टच पॉईंट घेणं फार गरजेचं आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतोय का हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न होता, लॉबीचा आधार, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे यशस्वी ठरतायत. चढाईपट्टूला डॉमिनेट केलेला आहे. श्री संकुळकर कदाचित चढाई मार्गवरती तिसऱ्या चढाईचा उत्तर तिसऱ्या चढाईनं दिलं जातं. विट का जवाब पत्थर से, रेड का जवाब रेड से और थर्ड रेड का जवाब थर्ड रेड से होगा. यहाँ पर श्री संकुळकर अपडेट करते हुए नजर आएंगे. 6 खिलाड़ियों का डिफेंस होगा. बोनस लाइन इस समय ऑन है. क्या बोनस लाइन वो हासिल कर पाएंगे या इस समय टच पॉइंट ले पाएंगे? हालांकि इस समय पॉइंट लेना आवश्यक है. श्री संकुळकर जर्सी नंबर 99 सुरुवात या मधल्या फळीमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न बोनस पॉइंट तर त्याने घेतलेला होता परंतु टच पॉइंट घेण्यामध्ये तो अपयशी ठरला आणि सरळ बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय. पहिला आपला खेळ आहे. गुणफलक जर पाहिला तर महालक्ष्मी केशरी संघ हा 5 पॉइंट वरती खेळतो तर दुसरीकडे सालदुरे संघ दिनेश तांबे आपण मंचावरती यायचं आहे. दिनेश तांबे. महालक्ष्मी केशरी संघ हा 6 पॉइंट वरती खेळतोय तर सालदुरे संघ केवळ 3 पॉइंट वरती आतापर्यंत पाहायला भेटतो. म्हणजे सुरुवातीच्या मिनिटांमध्ये एक छोटीशी आघाडी प्राप्त दिनेश दादा केलेली तांबे आहे. यांना सन्मानित करतील सूरज चव्हाण. श्री महालक्ष्मी केशरी संघाने बलाढ्य सालदुरे संघाला भरघोष मताने ते निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या समेत व्यासपीठावरती आदरणीय नितीनजी दुर्गावळे साहेब देखील आहेत जे केशरी जिल्हा परिषद गटातून मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत. सो दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा एका गुणाची कमाई अर्थातच होती आहे. 7 पॉईंट वरती आतापर्यंत पोहोचलेला आहे श्री महालक्ष्मी केशरी. यावेळेला 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकलची पोझिशन आहे. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जर जर्सी नंबर 4 ला टॅकल गेलं तर 2 गुणांची कमाई होऊ शकेल परंतु चढाईपट्टू सतर्क आहे, चतुर आहे, तो कोणती रिस्क घेत नाहीये. एक सेपरेट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होऊ शकतो. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतो माघारी परत. प्रत्युत्तरासाठी रोहन ओके जर्सी नंबर 66. रोहन आज या मॅच मध्ये थोडासा डिफेन्सिव्ह खेळताना आपल्याला पाहायला भेटतो. एरवी आपण रोहनला थोडासा आक्रमक पवित्रा घेताना देखील पाहिलेलं आहे. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड. सुपर टॅकलची सिच्युएशन आहे. जर हा खेळाडू बाद झाला तर सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये 2 गुणाची कमाई होऊ शकेल. रोहनच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न होता त्याच वेळेला राईट कॉर्नर कडून 2 डिफेंडर साखळी घेऊन आले. लॉबीचा आधार घेऊन डॅश केलाय. सो एकंदरीत दुहेरी गुणाची कमाई होते आणि या 2 पॉईंटच्या जोरावरती जी पिछाडी होती सालदुरे संघाकडे ती काही अंशी भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय.
तर पुनश्च एकदा सालदुरे संघातून छोट्या चणीचा खेळाडू आहे जर्सी नंबर 15 ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है जो विपरीत परिस्थिती में खड़ा होता है वही बड़ा होता है एका रात्रीमध्ये तुम्ही स्टार बनू शकता परंतु ती एक रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो क्षेत्र कोणतेही असू दे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो जर्सी नंबर 4 श्री महालक्ष्मी केशरी संघाचा हा गुणवान खेळाडू चढाई ट्रॅकवरती आहे पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न करतो एक सेफ रेड कदाचित होऊ शकेल ज्या पद्धतीने प्रो कबड्डी सीझन 1 मध्ये तुम्ही जयपूर पिंक पॅन्थरच्या 10व्या मैदानाकडे ज्या ठिकाणी पहिला हाफचा खेळ संपलेला होता तिथून दुसरा हाफ सुरू होतो 2 गुणांची नाममात्र आघाडी श्री महालक्ष्मी केशरी संघाकडे आणि चढाई मार्कवरती आहे तो सालदुरे संघाचा जर्सी नंबर 15 फुटवर्कचा चांगला वापर करतोय मोबाईलमध्ये नेटवर्क आणि कबड्डीमध्ये फुटवर्क जर स्ट्रॉंग असेल तर खऱ्या अर्थानं मजा येते यावेळेला पायाचा वापर आणि इथे टॅकल केलं जाते सुरेख टॅकल अगोदर बोनस पॉईंट त्याने प्राप्त केलेला होता आणि त्यानंतर मात्र डिफेंडर्सने त्याला टॅकल केलेला आहे सो यावेळेला एका गुणाची कमाई सुरू झालेली आहे दुसरीकडे 6 पॉइंट वरती सालदुरे संघ म्हणजे अजून देखील 2 गुणांची आघाडी कंटिन्यू ठेवलेली आहे 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे पुन्हा एकदा सुपर टॅकलची सिच्युएशन 3 किंवा 3 पेक्षा कमी डिफेंडर्स ज्यावेळेला डिफेन्स वरती असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर चढाई पट्टू बाद झाला तर त्याला सुपर टॅकल म्हटलं जातं ज्या ठिकाणी टॅकल करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये 2 गुणांची कमाई होते आपण पाहतोय रोहन उके जो सिंगल खेळाडू आहे डाव्या कोपऱ्यामध्ये तर राईट कॉर्नर 2 खेळाडू कदाचित रोहनच्या दिशेने सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न होता हा परंतु अपेक्षित करतो रोहन उके बॅकलाईनच्या पाठीमागे ज्या क्रमाने हा खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे गेला त्याच क्रमाने तो रिवायव्हर होऊ शकतो केशरी संघाला इथे प्रतिस्पर्धी टीमला ऑल आउट करण्याची नामी संधी आलेली आहे आणि त्याचा फायदा उठवला जातोय का पाहूया संघर्ष सुरू आहे 2 बनाम 1 असा संघर्ष परंतु इथे सुरेख केला जात आहे अर्थात या ठिकाणी यस बोथ पॉईंट एका टीमच्या खात्यात 2 पॉईंट तर एका टीमच्या खात्यामध्ये सिंगल पॉईंट 2 पॉईंट सालदुरे टीमच्या खात्यामध्ये तर सिंगल पॉईंट इथे मिळतोय तो केशरी संघाच्या खात्यामध्ये अतिशय चुरशीचा असा सामना होऊ शकतो अजून देखील 2 खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात जर्सी नंबर 16 यावेळेला फार मोठी रिस्क घ्यायला तयार नाही आहे कारण त्याला माहिती आहे 2 खेळाडू बाकी आहेत जर चढाईमध्ये हा खेळाडू बाद झाला तर एक मात्र खेळाडू शिल्लक राहील त्याच्यामुळे कोणती घाई न करता पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेत हा खेळाडू माघारी परततोय अर्थात या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी जर्सी नंबर 12ला पाठवलेला आहे प्रतिस्पर्धी टीमला जर बॅकफुटवरती पाठवायचं असेल श्री महालक्ष्मी केशरी संघाला एक मोठी आघाडी घ्यायची असेल तर सालदुरे संघाला ऑल आउट करणं गरजेचं आहे परंतु सालदुरे संघ इथून पुन्हा एकदा कमबॅक करतोय का हे पाहूया क्षेत्र कोणतंही असू दे कष्ट तुम्हाला करावे लागतील कबड्डीच्या मैदानावरती देखील जर तुम्हाला आघाडी घ्यायची असेल तर मात्र इथे संघर्ष करावा लागेल पुरेपूर 30 सेकंदाची वेळ घेतली जाते जर्सी नंबर 12च्या माध्यमातून एक सेफ रेड सुरक्षित चढाई माघारी परततोय त्यानंतर तिसरी चढाई डुआ डायरेक्ट जर्सी नंबर 16 चढाई मार्कवरती आहे या चढाईमध्ये जर जर्सी नंबर 16 पॉईंट घेतला नाही तर तो बॅकलाईनच्या पाठीमागे जाऊ शकेल त्याच्यासाठी बोनस लाईन देखील ऑन आहे मधल्या फळीतला डिफेंडर्स त्याला कदाचित हलकासा स्पर्श करण्याचा प्रयत्न होता अर्थात बाल बचे थे डिफेंडर्स वहां पर लेकिन इस बार कॉम्बिनेशन टैकल इस बार शानदार डिफेंस किया था रेडर के पास मिड लाइन क्रॉस करने का कतई मौका नहीं था पूरी तरह से डोमिनेट किया था इस बार केवल एक मात्र खिलाड़ी शेष है लेकिन वो हार मानने के लिए तैयार नहीं है एक बनाम एक बैटल काफी खूबसूरत रोमांचक देखने को मिल सकता है हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा काल के कपाल पर लिखा मिटा दो गीत नया गाता हूं अंत में जाकर अब सालदुरे की टीम ऑल आउट हो चुकी है ऑल आउट का मतलब होता है इस समय श्री संकुल का रेड करते हुए लेकिन श्री को भी डोमिनेट किया था लॉबी का इस्तेमाल किया कॉम्बिनेशन टैकल के तहत श्री संकुलकर बॅकलाईन के बाहेर हा सामना हाय व्होल्टेज होऊ शकतो पॉइंट टेबल वरती नजर टाकूया मित्रांनो परंतु यावेळेला पण 3 पॉइंट रेड होते दुहेरी गुणाची कमाई नाव देखते सालदुरे संघ 8 पॉइंट वरती आहे एक मोठी आघाडी रोहन उके पुन्हा दक्षिण मार्कवरती आहे राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो एक शांत संयमित नाही मिस्टर रोहन उके यांची डिफेन्सिव्ह खेळ डिफेन्स इज बेस्ट अटॅक असं आपण नेहमीच म्हणतो त्याच्या वेळेस तुमचं सर्वोत्तम आक्रमण असतं रोहन उके राईट कॉर्नरला
त्याच्या विरुद्ध कंटिन्युअसली टॅकल केलं जाते का पाहूया. थोडंसं पाय घसरतोय त्याच्यामुळे रोहन उके डिफेन्सिव्ह खेळतोय. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जो लेफ्ट हँडचा खेळाडू होता जर्सी नंबर 9 त्याला हलकासा स्पर्श करत बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलेला. बॅक टू बॅक पुन्हा एकदा जर्सी नंबर 12 नुकतीच एक मल्टी पॉईंट रेड केल्यानंतर या खेळाडूचा कॉन्फिडन्स दुणावलेला आहे. सद्यस्थितीमध्ये मध्यरेषेच्या आसपास एका जागेवरती शांतपणे उभा राहत डिफेन्सची पाहणी करतोय. नजरेचा कटाक्ष मात्र या खेळाडूचा बदलकडे आहे. सालदुरे संघाकडून अजून देखील 2 खेळाडू ऑफकोर्ट आहेत, बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. त्यांना लवकरात लवकर रिव्हायवल करण्यासाठी असो गुणचरित्र पाहिलं तर मित्रांनो नक्कीच एक मोठी आघाडी असून देखील आहे. कदाचित यावेळेला बोनसचा प्रयत्न होता रोहनचा. रोहन खरं तर पारंगत असा खेळाडू आहे. तो कोणत्याही क्षणी बोनस पॉईंट घेत आपल्या टीमचा गुणफलक पुढे सरकवू शकतो. अनेक मोठमोठ्या टीमकडनं खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीमागे याच्या अगोदर गजानन संघर्ष केशी असू दे BPSCला असू दे अशा बलाढ्य टीमकडनं तो खेळलाय. सामना समाप्त होण्यासाठी शेवटचे 5 मिनिटं बाकी. गुणफलक पुन्हा एकदा जाणून घेऊया. सन्मान्य विशाल पवार आपण मंचावरती यायचंय. विशाल पवार 17 पॉइंट वरती महालक्ष्मी, 10 पॉइंट वरती सालदुरे, म्हणजे 7 गुणांची आघाडी अजून देखील आहे. 13-7 हो तो शायद ये जो लीड है आगे बरकरार कर सकते हैं. मागच्या चढाईमध्ये बोनस पॉईंट प्राप्त केलेला होता रोहन. या चढाईमध्ये पुन्हा शेखदा बोनस पॉईंट प्राप्त करते का पाहूया. जर्सी नंबर 12च्या माध्यमातून सुरुवातीला मजबूत अँकल होल्ड आणि त्यानंतर सपोर्ट अग्नि डिफेंडरचा. एक बार चीन की दीवार को भेदना आसान है लेकिन महालक्ष्मी केसी के डिफेंस को भेदना आसान नहीं था. शानदार डिफेंस इस समय कॉम्पिटिशन टैकल का परिचय था. फिलहाल इस समय रेड करते हुए जर्सी नंबर 9 अब ज्यादा रिस्क लेने की कोई आवश्यकता नहीं. कहीं ना कहीं तीसरे रेड पर आक्रमण करने की आवश्यकता होगी. तिसऱ्या चढाईवरतीच कदाचित आक्रमण करण्याची गरज आहे. कारण यावेळेला महालक्ष्मी केशी संघाकडे एक मोठी आघाडी आहे आणि इथून शेवटच्या 4 मिनिटं बाकी आहेत. परंतु यावेळेला अतिघाई संकटात नाही. लालच बुरी बला होती है. आपण चर्चा करत होतो आघाडी आहे. इथून शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत. अजून 4 चढाया भेटू शकतात. परंतु इथे थोडीशी घाई आपण पाहतोय ती केशी संघाच्या चढाईपट्टीची झालेली होती. दरम्यान यावेळेला जर्सी नंबर 15 मधल्या फळीमध्ये रनिंग हँडचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. थोडंसं सावध खेळ खेळणं गरजेचं आहे. तर मॅटवरती पाय घसरत आहेत आणि इथे पुन्हा सुरेख टॅकल होत सुरेख टॅकल केला जातोय. केशी गावाकडे प्रचंड पोटेन्शियल आहे. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं गजानन संघर्ष केशी संघ ज्या संघाला कैलासवासी सुनील खोत यांनी घडवलेलं होतं, याच केशी गावातून शैलेश सावंत सारखं एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व उदयास आलं. तो हो यावेळेला शानदार डिफेन्स होता. शानदार डिफेन्स आहे. महालक्ष्मी केशी संघाची रणनीती समजत नाही. अर्थात या टीमकडे आघाडी आहे. डू ऑर डाय रेडवरती खेळणं गरजेचं आहे. परंतु इथे प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मध्य डिफेंडर्स नाही थोडीशी चूक केली. सोलो टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद होतोय आणि एका गुणाची कमाई सालदुरे संघाच्या. 13 पॉईंट वरती सालदुरे तर 19 पॉईंट वरती महालक्ष्मी केशी, म्हणजे 6 गुणांची आघाडी अजून देखील. कदाचित इथून पुढच्या 3 मिनिटांमध्ये काय रणनीती श्री महालक्ष्मी केशी संघ अवलंबतोय. 2 पॉईंट दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सिंगल पॉईंट आहे. दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सिंगल पॉईंट आणि त्याच वेळेला रोहन उके पुन्हा चढाईसाठी सज्ज होतोय. यावेळेला केवळ 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. रोहन त्याला सुरेख टॅकल केलं जात आहे. पुन्हा श्री महालक्ष्मी केशी अतिशय आक्रमक खेळ सादर करत लीडवरती येतोय. कबड्डी संघ मुरडी तिसरा आणि अंतिम पुकार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. जर्सी नंबर 12 यावेळेला चढाई मार्कवरती आहे. निदान रेषा कदाचित रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय का बघूया. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. यावेळेला जर्सी नंबर 12 ची रणनीती हीच असणार आहे. पहिल्यांदा निदान रेषा क्रॉस करायची, चढाई व्हॅलिड करायची, त्याच्यानंतर पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घ्यायचा. शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. एक चांगली आघाडी या टीमकडे. इथून तेवढ्या रेड येणार नाहीयेत की जेवढे पॉईंट त्यांच्याकडे जास्त आहेत. सो दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातला डिफेंडर्स ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये अपेक्षित ठरतोय. सिंगल पॉईंट पुन्हा एकदा श्री महालक्ष्मी केशी संघाच्या खात्यामध्ये. गुणफलक आपण पाहतो इथे 22 पॉईंट वरती महालक्ष्मी केशी, तर 14 पॉईंट वरती आहे तो सालदुरेचा संघ. शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. पुन्हा एकदा यावेळेला काय घडतं पाहूया. मल्टी पॉईंट रेड
मल्टी पॉइंट रेड गुणफलक वेगाने पुढे सरक 16-24 16-22 अशा पद्धतीचा गुणफलक आहे. म्हणजे अजून देखील 6 गुणाची नाममात्र आघाडी आहे. शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. डिफेन्स मध्ये अशा फार मोठ्या चुक्या करण्याची काही आवश्यकता नव्हती. कोण चुकतं यापेक्षा काय चुकतं याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा. शेवटची 1 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे इथून अजून देखील एक चढाई कदाचित केसी संघाला भेटू शकेल. परंतु यावेळेला पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये रोहन उकेसारखा जो सर्वोत्तम खेळाडू होता तो बाद होतोय, बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय आणि एका गुणाची कमाई पुन्हा एकदा आपण पाहतोय ती केसी संघाच्या खात्यामध्ये होते. यावेळेला दोन्ही संघ कदाचित शेवटच्या मिनिटामध्ये मैत्रीपूर्ण लढत आपल्याला या दोन्ही संघांमध्ये पाहायला भेटते आणि कदाचित ती शेवटची चढाई असू शकेल. श्री संकुळकरने देखील मैत्रीचा हात पुढे केलेला आहे. एक पॉईंट दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सातत्याने दिला जातोय. तर त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आता तो जर्सी नंबर 10 चढाई मार्कवरती संभवता बजर झाली तर श्री महालक्ष्मी केसी संघ, यस ॲब्सोल्युटली महालक्ष्मी केसी संघाने